राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले आहे। त्या म्हणाल्या, आंदोलकांसोबत बोलणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। सुळे यांनी स्पष्ट केले की समाजातील प्रत्येक घटकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि संघर्षाच्या मार्गावर राहून संवाद साधला पाहिजे। राजकीय दृष्टिकोनातूनही हिंसाचार टाळत योग्य तोडगा काढण्यासाठी ही जबाबदारी महत्त्वाची आहे। सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे आंदोलनाच्या शांततेवर भर देण्याचा प्रयत्न दिसून येतो। अरे ठीक आहे, इतना तो हक बनताय ना। आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे। त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही, त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय?